नमस्कार मित्रांनो, श्री मराठी स्टोरीमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. अनपेक्षित प्रेम भाग 16. अर्जुन म्हणाला, पुढे काय होईल? अबोली कशी रिॲक्ट करेल? आय नो, ती बोलणारही नाही माझ्याशी, पण मला भेटायचे तिला. मी आता शांत बसू शकत नाही. ती कशी आहे, काय करते, कुठल्या परिस्थितीत असेल? तो त्रासिक झाला होता. अबोलीच्या आठवणी त्याला झोपू देत नव्हत्या. ती ठीक आहे ना, फक्त एवढं जरी तिच्याकडे बघून कळलं ना, मी परत तिला त्रास देणार नाही. पण आता तिला शोधून काढणं महत्त्वाचे. नवीन दिवस, नव्या उत्साहात तो निघाला होता तिला शोधायला. त्याच्या काहीतरी लक्षात आलं. काही मिळतंय का म्हणून त्याने ड्रॉवर उघडला. त्यात कसले तरी कागद गुंडाळलेले होते. ते कागद त्याने बघितले. सायली, तिचा पत्ता लिहिला होता त्यात. अर्जुन म्हणाला, हां, इथेच जाऊन बघायला लागेल आधी. तो त्या पत्त्यावर पोहोचला. ताई, कोणतरी आले. कामवाल्या बाईने आत येऊन सायलीला निरोप दिला. सायली बाहेर आली. सायली म्हणाली, कोण आपण? अर्जुन म्हणाला, मी अर्जुन. त्याने पुढे काही बोलायची गरजच पडली नाही, कारण सायली लगेच तुसडेपणाने म्हणाली, अबोली येथे नाही. अर्जुन म्हणाला, कुठे आहे ती? सायली म्हणाली, ॲक्च्युली मिस्टर, तुम्हाला काय करायचं आहे? कुठे आहे ती एवढं तोंड वर करून विचारताय? प्लीज पिच्छा सोडा तिचा. आणि जिथे कुठे आहे ना ती, तिथे आनंदात आहे, सुखात आहे. तिच्या आनंदाला नजर लावू नका. अर्जुन म्हणाला, नाही, नजर नाही लावायला आलो मी. फक्त तिला बघायचं आहे मला, प्लीज. तो विनवणीच्या सुरात म्हणाला. सायली म्हणाली, पण एवढ्या वर्षात नाही सुचलं ते आता कसं सुचलं तुम्हाला? की परत तुमची नवीन गर्लफ्रेंड तुम्हाला सोडून गेली म्हणून? सायली चांगलीच भडकली होती त्याच्यावर. अर्जुन काही एक बोलला नाही. तो तिकडून जायला निघाला. तो जिना उतरायला लागला तसा त्याला मागून आवाज आला. सायली म्हणाली, माझ्या मैत्रिणीच्या आयुष्याची माती करू नका. इकडे अबोलीने त्याच घरात जयश्री कला मंदिर म्हणून क्लास ओपन केलं. बरेच उत्साही लहान मोठ्या मुली तरुणी जॉईन झाले होते. गुरुजींचा वारसा पुढे चालवायचा प्रण तिने हाती घेतला. आता पार्ट टाईम जॉब, क्लासेस, बाहेरचे ओकेशनल स्टेज परफॉर्मन्स, अशा प्रकारे तिचा शेड्यूल बिझी झाला होता. खूप छान दिवस जात होते तिचे. कलाक्षेत्रात ती पुढे जात होती. एक दिवस सागरने तिला डिनरसाठी त्याच्या घरी इन्व्हाइट केलं होतं. ती तिथे पोहोचली. तिने आज वेस्टर्न अटायर केला होता. फिकट ग्रे जीन्स आणि त्यावर ब्लॅक कलरचा प्लेन बॅगी टी शर्ट. सिंपल आउटफिटमध्येही सुंदर दिसत होती ती. सागर तिच्याकडे पाहतच बसला. सागर दरवाजा उघडत म्हणाला, मला वाटलं तू येणार नाही. सायली म्हणाली, तू पहिल्यांदा मला डिनरला बोलावलंय. मित्राने बोलावल्यावर मी का नाही येणार? ती हसतच म्हणाली, काय पाहतोयस? सागर म्हणाला, नाही, छान दिसतेस. अबोली म्हणाली, येऊ का आत, की इथेच उभं राहून बोलायचे? सागर म्हणाला, सॉरी, बस इथे, मी आलोच. म्हणत तो आतून ज्यूस घेऊन आला. अबोली आत येऊन त्याचं घर पाहत बसली होती. अबोली म्हणाली, घर खूप छान सजवले रे. मग सजवले कोणी? सागर ज्यूस देत हसत म्हटला. सायली म्हणाली, स्वयंपाक झालाय का? म्हणजे तुला येतो स्वयंपाक? सागर म्हणाला, हो, सगळं येतं मला. आई बाबा गावी असतात ना, मग मी इकडे एकटा किती दिवस ते पोळी भाजी केंद्रात खाणार? मग स्वतः शिकलो करायला. अबोली म्हणाली, वाह, छान. सागर म्हणाला, कम हिअर. अबोली म्हणाली, ही तुझी रूम का? वाव, तू गिटार प्ले करतोस? ती रूममध्ये जात म्हणाली. दोघांचं जेवण झाल्यानंतर बाहेर दोघंही बाल्कनीत बसली होती. सागर गिटार घेऊन चेअरवर बसला आणि दुसरीकडे अबोली. तुझं आवडतं गाणं सांग, सागरने विचारलं. अबोली म्हणाली, तूच एखादं म्हण ना, एखादं तुझ्या आवडीचं. सागर म्हणाला, ऑल राईट, आणि गिटार वाजवत गाणं गायला लागला. तू ही ये मुझको बता दे, चाहूँ मैं या ना, अपने तू दिल का पता दे, चाहूँ मैं या ना. गाणं संपताच अबोली म्हणाली, वा, काय सुंदर गातोस तू. अबोली सरप्राईज होऊन त्याच्याकडे पाहत होती. अबोली म्हणाली, चल, मी निघते आता, खूप वेळ झाला ना. खूप छान वाटलं इथे येऊन. अबोली उठून त्याच्याशी हात मिळवत म्हणाली. सागर म्हणाला, थांब, मी सोडतो तुला, चल. अबोली म्हणाली, अरे जाईन मी. सागर म्हणाला, इट्स माय रिस्पॉन्सिबिलिटी टू गेट यू होम सेफली. तो ठाम म्हणाला. मग ती काहीच बोलली नाही. सागर तिला घरी पोहोचून निघून गेला.
अबोलीने दार लावला आणि विचार करत बसली. आज सागर जरा वेगळाच वाटला. जे कधी मी अर्जुनच्या डोळ्यात पाहिलं ते सागरच्या डोळ्यात का दिसते मला? की अर्जुनचाच भास होते मला? नाही, तसं काही नसेल. मी उगाच जास्त विचार करते. स्वतःच्या डोक्यावर टपली मारत ती आत गेली. आजचा रविवार. रोजच्या कामातून उसंत, पण तरीही सकाळी सकाळी तिची झोप चाळवली होती. अबोली उठली. पहाटेचं वातावरण आणि त्यात गारवा. काय आल्हाददायक वातावरण होतं. पडदे बाजूला करून ती बाल्कनीत आली. हळूहळू दिवस उजाडत होता. ती काहीतरी वेळ तशी उभी होती. नंतर वेळेचं भान आल्यावर स्वतःच आवरायला घेतलं. आज ती आरामात सगळं काही करणार होती. ती फ्रेश होऊन बाहेर आली. ओले केस सुकायला घेतले. तेवढ्यात दारावर बेल वाजली. ती तशी दार उघडायला गेली. दारात सायली आणि तिचा 5 वर्षाचा मुलगा सुयश दोघेही उभे होते. ती तशीच सुयशला जवळ घ्यायला वळली. सुयश म्हणाला, मावशी करत तो आनंदात उड्या मारत अबोलीच्या जवळ आला. अबोली म्हणाली, आज सकाळी सकाळी मावशीची कशी काय आठवण काढली? अबोली त्याचा लाड करत म्हणाली. सायली म्हणाली, अगं मी आज चालले बाहेर. याचं नुसतं चाललं होतं मावशीकडे जायचं म्हणून घेऊन आले याला. तुला डिस्टर्ब तर नाही होणार ना? तुला फोन करत होती मी त्यासाठी, पण तुझा फोन स्विच ऑफ. अबोली म्हणाली, नाही गं, या गोड मुलाचा कोणाला डिस्टर्ब होणार आहे का? काल फोन चार्ज करायची विसरून गेली मी. तू ये ना आत. मी वेळासारखी इथेच बोलत बसले. सायली म्हणाली, नाही नको, घाईतच आहे मी जरा. संध्याकाळी येईन तेव्हा निवांत बोलू. आणि हा कुठे पडाला? अबोली म्हणाली, आत गेलाय. ठीक आहे, चल मग बाय म्हणत सायली निघून गेली. अबोली दार लावून आत आली. सुयश कुठे गेलाय हा? हे काय आहे? टेबलावरचे घुंगरू हातात घेऊन तिच्याजवळ येत सुयशने विचारलं. अबोली म्हणाली, घुंगरू म्हणतात याला. तुला बघायचे घालून? थांब म्हणत अबोलीने ते घुंगरू त्याच्या पायाला बांधले आणि तो घरभर छनछन करत फिरू लागला. तिला हसायला येत होतं. तो खेळत बसलाय हे बघून ती किचनमध्ये गेली. तेवढ्यात दारावरची बेल परत वाजली. अबोली जाणार तेवढ्यात सुयशने दार उघडला. अबोली म्हणाली, अर्जुन? अर्जुन आतमध्ये आला. तो सुयशकडे पाहतच बसला. त्याने अबोलीकडे पाहिलं. ती स्थिर एकीकडे उभी होती. त्याची नजर आत सैरभैर फिरत होती. अबोली म्हणाली, बोल, का आला इथे? अबोली दुसरीकडे पाहत म्हणाली. अर्जुन म्हणाला, अबोली मला माहिती आहे तुला माझं तोंडही बघायचं नाही. मला एवढं फक्त बघायचं होतं. तू खुश आहेस ना? अबोली म्हणाली, हो, खूप सुखात आहे मी. तेवढ्यात सुयश येऊन तिला बिलगला. अबोली म्हणाली, सुयश काय झालं? सुयश म्हणाला, केक हवाय मला. अबोली म्हणाली, तुला केक कुठून आणू आता? थांब, मी तुला बिस्किट देते, चल. अबोली त्याला घेऊन किचनमध्ये गेली. तो बिस्किटे दिल्यावर तसाच आतल्या रूमकडे पळाला. ती परत येऊन हॉलमध्ये उभी राहिली. अर्जुन म्हणाला, बरं झालं तू लग्न केलंस ते. तुझा संसार सुखात चाललाय. मी तुला आता त्रास देणार नाही. तो उठला. अबोली काहीच बोलली नाही. अर्जुन तिच्याजवळ येत म्हणाला, मी जे काही तुझ्याबरोबर केलं त्यासाठी मला माफ कर. असं मी बोलणार नाही. मी मर्यादा ओलांडली, हद्द पार केली होती. अबोली अजूनही शांतच होती. ती गंभीर झाली होती. तिच्या बोलण्याची तो आतुरतेने वाट पाहत होता. त्याला वाटलं ती काहीतरी बोलेल, पण ती फक्त एवढंच म्हणाली, तुमचं बोलून झालं असेल तर तुम्ही येऊ शकता. ती कठोर होत म्हणाली. तिने त्याच्याकडे पाहिलं नाही. अबोली त्याचे ओठातले शब्द ओठातच राहिले. तो तसाच बाहेर जायला फिरला. अबोलीने त्याचा पाठमोरा आकृतीकडे पाहिलं. तर्जनी डोळ्याला लावली होती त्याने. तिला कळालं होतं. तिने दरवाजा बंद केला नाही. तशीच रूममध्ये आली. तोंडावर हात ठेवून हुंदके आवरणे तिला कठीण झाले होते. सुयश तिथेच आहे ती विसरली होती. तिने तिचे डोळे लगेच पुसले. तरीही सुयश तिच्याजवळ येत म्हणाला, तू का बरं रडते मावशी? अबोली म्हणाली, नाही रे, बघ कुठे रडते मी. ती कशी तरी हसली आणि म्हणाली, चल तुला भूक लागली असेल ना, खाऊ घेऊन आपण इकडे. अर्जुनला वाटलं नव्हतं तिला असं बघेल तो. त्याला ती आनंदात आहे हे बघून आपण आनंदी व्हावं
की आपल्यापासून अबोली कायमची लांब गेले म्हणून दुःखी व्हावं तेच कळत नव्हतं. तो सैरभैर झाला होता. तिची आणि सुयशची मूर्ती त्याच्या डोळ्यासमोर पिंगा घालत होती. भेटूया पुढच्या भागात. हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.